कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. चिपळूणमध्ये आज एक भीषण अपघात झालाय. मुंबई गोवा महामार्गावर 20 मे बुधवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. वालुपे येथील HP पेट्रोल पंपासमोर भरधाव कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट सुमारे 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालेला असून 5 जण या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना 20 मे 2026 रोजी पहाटे सुमारे 4:25 झालेली आहे. कार क्रमांक MS08 BE 1742 ही मुंबईहून चिपळूणच्या दिशेने येत होती. वालुपे येथील HP पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर चालकाचं वाहनावरील नियंत्रण अचानक सुटलं. भरधाव वेगातील कार रस्त्यालगतचा कठडा ओलांडून थेट खोल दरीत कोसळली. अपघाताचा आवाज मोठा असल्यानं परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं होतं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच चिपळूण गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस जवळ तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य संस्थांची 24 तास अपघात सेवेतील रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमींना दरीतून बाहेर काढण्यात यश आलंय. त्यानंतर सर्व जखमींना तातडीनं लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या अपघातामध्ये संजय जाधव राहणार मार्कंडी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा मोठ्या प्रमाणामध्ये चुराडा झाला होता. मृत्यू झालेल्या संजय जाधव यांचा मृतदेह पोलीस कारवाईसाठी कामथे सरकारी रुग्णालयामध्ये हलवण्यात आल्याची माहिती आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावं अप्रिन सावंत वय 44 राहणार मुंबई, रिधा मोडक वय 28 राहणार मुंबई, उजेर मुल्ला वय 9 राहणार चिपळूण, रिया मुल्ला वय 36 राहणार चिपळूण, आईल मुल्ला वय 4 राहणार चिपळूण. जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सध्या सुरू केलेला आहे. कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी. बसू नको. सीट काढ ना, सीट बेल्ट काढ. साईडला लावणार होतो पेट्रोल पंपात. माझं घर आहे इथं 5 किलोमीटर दूर आहे.